खूप वेळ घेत आहेत, काली भरपूर वेळ. त्याच्यानंतर इथे शुभ सन्मान घेतला जाईल. खारपाडा म्हटल्यानंतर हे नाव आवर्जून मात्र घेतलं जातं. निर्भीड पत्रकार म्हणून ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे ते कैलास राजे घरत साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन आदरणीय आमचे पत्रकार कैलास राजे घरत यांना विनंती करेन की आपण यायचं आहे. आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आदरणीय आता इथून जर का 1 मिनिटामध्ये सामना चालू झाला नाही तर 1 षटक कंप्लीट कमी केला जाईल. आयोजकांकडून इथून मात्र आम्हाला सूचित करण्यात येतोय. पंच आपण लगेच सूचना करा, नाहीतर 1 षटक कंप्लीट इथून मात्र कमी केला जाईल. पत्रकार कैलासराजे घरत साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. निर्भीड पत्रकारिता म्हणून ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे. अनेक राजकीय सामाजिक शेतकरी प्रश्नांवरती मात्र त्यांनी अचूकता अशी मात्र आपली पत्रकारिता मात्र दाखवली आहे. असे दमदार पत्रकार या पेन तालुक्यातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय श्री कैलासराजे घरत यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. काय षटक कमी करायचं आहे का पंच? षटक कमी करायचं आहे. ओके, टायमर देऊया. चला पहिले आपण सूचना देत आहोत. टायमर ऑन, नाहीतर मग इथून पॅनल्टी दिली जाईल. पहा, एका पर नाईटचा खर्च कमीत कमी 35 ते 40 हजार रुपये असतो. खेळाडू तुम्ही समजून घ्यायचा आहे प्लीज. एक चांगला क्रिकेट देण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथे खेळाडू करत असतात. पहा, इथून टायमर ऑन केलाय आणि इथून पहिला बॉल काउंट केला जाईल 8:40 या ठिकाणी पहिलाच चेंडू, पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू, एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडेल धावपटलामध्ये. अगदी लाईन लेंथ काहीशी खराब म्हणावी लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता, मात्र तो चेंडू वाईट घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून. या ठिकाणी चेंडूला टोलवला, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल 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 सरळ सीमारेषा पार. चौकार डीजे. या ठिकाणी पहिला चेंडू अगदी पाहायला गेलो तर वाईड फेकला होता प्रशांत या गोलंदाजाने. मात्र तदनंतर आपण पाहतोय धर्मेश यांच्या बॅट मधून चौकार लगावला गेलाय. आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय. धर्मेश जे हार्ड हिटर फलंदाज ओळखले जातात, कळवे गावावरून बिलॉंग करणारा हा फलंदाज, सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा खेळाडू. अगदी आता स्ट्राईक एंडवर पाहतोय आक्रमण चढवलं गेलंय प्रशांत या गोलंदाजावर. या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. या ठिकाणी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खिताब जातोय जयेश पाटील पाटणेश्वर संघाचा. त्याला विनंती केली जाईल की आपला सामनावीर खिताब घेऊन जायचा आहे. या ठिकाणी देखील पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र पंच टस्सेमस होणार नाहीत या ठिकाणी. कारण प्रदीर्घ सामन्यांचा अनुभव असणारे पंच हनुमानजी नाईक सर या ठिकाणी ऑन फील्ड आपण पाहतोय. त्याचबरोबर त्यांच्या समवेत सतीशजी म्हात्रे, मॅनपॉम जोहे. या ठिकाणी लोअर फुलटा चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी काय पाहायला मिळतोय फमलिंग क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. 2 धावसंख्या सहजगत्या धावपटलात जोडल्या जातील आणि धावपटल पुढे जाईल. धावपटल पाहतोय 7 या धावसंख्येवर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकामध्ये हाणामारी करण्याचा विचार धर्मेश यांचा आपण पाहतोय.
काही चेंडू बॅटवर येतात तर काही चेंडू बॅटला चकावून यष्टीरक्षकाच्या हातात विसावतात. प्रशांत गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी काय घडलंय? बॅटची इनर एज आणि चेंडू जाऊन आदळतोय, फर्निचर डिस्ट्रॉय होतोय, माघारी परततोय धर्मेश पाटील. डीजे मास्टरला देखील संधी दिली जाईल. डीजे थँक्यू. सामनावीर असा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल आणि सामनावीर जयेशनं मात्र खूप छान फलंदाजी केली. 23 धावांची बहारदार खेळी. जयेश या आणि लक्ष्मण भाऊंच्या शुभास्ते इथे मात्र हा सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. या प्लीज मी विनंती करेन. शुभ सन्मान इथे मात्र घेतले गेले. त्याच्यानंतर सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय. 23 धावांची बहारदार खेळी इथे मात्र आपण जयेशची पाहायला मिळाली. डीके चषक डीके टीम्स आपण पाहिलं गेलं तर इथून पार्टनरशिप टीम्स माफी असावी. थँक्यू. सर जाऊया बॅक टू क्रिकेट आणि महत्वाचा सामना. वेळ थोडासा अतिरिक्त खर्च होताना पाहायला मिळतोय. कालपासून आम्ही या गोष्टीवरचं ऑब्झर्वेशन करतोय. तर थोडंसं मात्र आपण पाहायला गेलं तर जलद गतीनं पॅनल्टी दिली जाईल. या ठिकाणी टाइम अलर्ट आहे, पॅनल्टी दिली जाईल. या ठिकाणी आपण जर पाहायला गेलो तर एकंदरीत या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडू मागे धावसंख्या धावपटलावर जोडली गेली 7. कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाजच्या माध्यमातून. अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र पंत या ठिकाणी ओव्हरची समाप्ती घोषित केली जाते पंच हनुमानजी नाईक यांच्या माध्यमातून. एक षटकाचं समाप्ती झाली. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 7 अशी धावसंख्या धावपटलावर जोडली गेली. वागरेश्वर कळवे या संघाच्या बाजूने धर्मेश सारखा एक हार्ड हिटर फलंदाज माघारी परतलाय. त्यानंतर दडपणाखाली कायसा जाताना पाहतोय आपण वागरेश्वर कळवे संघ, परंतु अद्यापपर्यंत अमित घरस सारखा एक हार्ड हिटर फलंदाज असेल, तो देखील आक्रमण चढवेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल यश देशले. जय भवानी दुश्मी संघाच्या बाजूने हा गोलंदाजी मार्कवर मार्गस्थ असेल. यश देशले काय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. फलंदाजी मार्कवर फलंदाज पाहतोय सूरज पाटील. या ठिकाणी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क या ठिकाणी जुळला नाही. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होईल. जसे निर्धाव चेंडू फेकले जातील तसा प्रेशर क्रिएट होईल वागरेश्वर कळवे संघावर, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक अगदी इकॉनॉमिकल ठरलं गेलंय कळवे संघासाठी, कारण त्या पद्धतीची गोलंदाजी झाली. प्रशांत या गोलंदाजीच्या माध्यमातून 7 धावसंख्या खर्च करत असताना एक विकेट देखील प्राप्त केलाय. या ठिकाणी चेंडूला टोलवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, मात्र चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन सीमारेषा पार. षटकार डीजे. मास्टर या ठिकाणी आक्रमक झालाय आता सूरज पाटील. षटकाराने या ठिकाणी स्वागत केलंय गोलंदाज यश देसले याचं. या ठिकाणी पुन्हा एकदा एक चपराक दिली जाते, पुन्हा एकदा आईना दाखवला जातोय स्टेट ड्राईव्ह. षटकार डीजे. थँक्यू डीजे मास्टर. या ठिकाणी डीजे मास्टरला वारंवार संधी मिळते,
कारण तितकाच आक्रमक झाला. या ठिकाणी बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. या 2 षटकारांच्या मोबदल्यात धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 19. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. काव कॉर्नर रिझन मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. तद्वर 1 धावसंख्या धावपटलात जोडली जाईल. 20 धावसंख्या धावपटलावर आतापर्यंत जोडली जात आहे. काहीसा मागडा म्हणावा लागेल हा षटक यश देशले यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 13 धावसंख्या कुठून काढल्यात या षटकामध्ये. सूरज पाटील या फलंदाजाने त्याच्या पावलावर पाऊल टाकून बंटीला देखील या ठिकाणी हाणामारी करावी लागेल. बंटी घरात फलंदाजी मार्कवर. या ठिकाणी चेंडू कव्हर रिझन मध्ये खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक येईल चेंडूला फील्ड करेल. तद्वर 1 धावसंख्या सहज गत्या. एका धावेवर समाधान मानावं लागलं. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या 21 जोडली जाईल. ज्या षटकाची आतुरता होती या ठिकाणी वागरेश्वर कळवे संघाला, तो षटक या ठिकाणी येतोय वागरेश्वर संघाच्या बाजूने. अगदी या षटकामध्ये हाणामारी चढवली सूरज या फलंदाजाने. तोच सूरज आता स्ट्राईक एंडवर या ठिकाणी. या ठिकाणी चेंडूला लॉंग ऑन रिझन मध्ये खेळून काढेल. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत 1 धाव जोडली जाईल. या 1 धावेने धावफलक जाईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 22. आदरणीय डीबी काकांचं शुभ आगमन होत असताना खरं तर या स्पर्धेसमयी आपण जरूर पाहतोय. आमची संपूर्ण आयोजन कमिटी त्या ठिकाणी साहेबांच्या स्वागतासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ जरूर पाहायला मिळेल. आदरणीय सन्माननीय तुम्हा सर्वांचे लाडके नेते सन्माननीय डीबी काकांचं शुभ आगमन अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळेल. शांत आणि संयमी नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, खरं तर ज्यांच्या माध्यमातून विविध गावांमध्ये अनेक विकास कामं घडतायत, सन्माननीय डीबी काकांचं शुभ आगमन अतिथी मंचकावरती होत असताना आपण पाहतोय. सन्माननीय डीबी काकांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये होत असताना खरं तर आपण पाहतोय. साहेबांचं प्रथमतः मनस्वी या ठिकाणी आपण स्वागत करूया. शूरवीर शंभूराजे चषकामध्ये साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी चेंडू टोलवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. 1 धावेवर समाधान मानावं लागलं. 1 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर 23 धावसंख्या जोडली जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओम पाटील मार्गस्थ असेल पुढील चेंडू फेकण्यासाठी. या ठिकाणी काय घडलंय, चेंडू हवेत आपल्या स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये. अगदी अवघड जेल होता, परंतु प्रयत्न केले गेले होते ओम यांच्या माध्यमातून. 1 धावेपासून वंचित ठेवू शकत नाही फलंदाजाला बंटी. धावफलक पुढे जाईल. धावपटलावर 24 धावसंख्या जोडली जाईल. आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. जिथे संपर्क नसतो तिथे कधीच उत्पत्ती ही होत नसते. निर्धाव चेंडूच्या या ठिकाणी सांगता होते. धावफलक तिथे स्थिरावतोय 24 या धावसंख्येवर. अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना पाहतोय आता ओम पाटील, कारण 3 चेंडूंचा खेळ केलाय या षटकामध्ये आणि 2 धावसंख्या खर्च केल्यात. या ठिकाणी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. तोपर्यंत 1 धाव. सिंगलने आता धावफलक हालताना पाहतोय आपण. अगदी 25 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावफलक. प्रशंसा करावी लागेल गोलंदाज ओम पाटील याची, कारण मागच्या षटकामध्ये मार खाला होता 15 धावसंख्येचा यश देसले या गोलंदाजाने. मात्र त्या धावसंख्येला या ठिकाणी बॅकअप देतोय गोलंदाज ओम पाटील. या ठिकाणी गचाल चेंडू होता. मी म्हणेन या चेंडूवर मोठी धावसंख्या उभारणे गरजेची होती, मात्र पंचांचा देखील हात या ठिकाणी सरसावले जातील. वाईट चेंडू
नियमांचा उल्लंघन केला गेलाय. गोलंदाजाच्या माध्यमातून ज्या ज्या वेळी आपण नियमांचा उल्लंघन करतो त्या त्यावेळी दंडात्मक कारवाईला आपल्याला सामोरं जावं लागतं. ती दंडात्मक कारवाई केली गेली गोलंदाजावर. 1 धावेने दंडात्मक कारवाई या ठिकाणी सामोरं जावं लागलंय गोलंदाज ओम पाटील याला. 1+1 अशी धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या धावसंख्येवर. या ठिकाणी लोवर फुलटॉस चेंडू होता, त्याला स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढले. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूला पकडेल तोपर्यंत 1 धाव सहज गत्या. दोन्ही चेंडू पाहायला गेलो तर अगदी गचाळ चेंडू फेकले होते. दोन्ही चेंडूंवर मोठे बिग हिट येतील असं वाटलं होतं, मात्र सिंगलवरच समाधान मानावं लागलं. 28 धावसंख्या धावपटलावर पाहतोय. या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. काहीच रनअप मध्ये या ठिकाणी बिघाड पाहायला मिळालं. या ठिकाणी डीप करणारा चेंडू फेकला होता. लोवर फुलटॉस चेंडू क्रीज मध्ये जाऊन चेंडू डीप झाला आणि या ठिकाणी षटक समाप्तीचा निर्वाळा आलाय पंच हनुमानजी नाईक यांच्या माध्यमातून. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 28 अशी धावसंख्या धावपटलावर जोडली गेली. जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. एका बाजूला जय भवानी दुश्मी आणि त्यांच्या विरोधात वाघरेश्वर कलवे अशी लढत आपण पाहतोय. तदनंतर विनर अगेन्स्ट विनर, अर्थातच पहिल्या लढतीमध्ये शिवशंभो पाटणेश्वर संघाने अंबिवली संघाला पराभूत केलाय. असा सामना आपण पाहणार आहोत. सुपर 12 साठी क्वालिफाय होणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि तदनंतर आजच्या रात्रीत डी गट जो आपण पाहणार आहोत तिकडे श्रीज्ञा 11 कासार भटच्या अगेन्स्ट वाघरेश्वर दुर्शेत. देन सेकंड हॅपी क्लब जितेच्या अगेन्स्ट जय भवानी कोपरोली. मग गावदेवी खारसापोलीला फाईट करेल बापेश्वर उर्नोली. आणि तदनंतर लायन्स 11 जितेच्या अगेन्स्ट आदेश कलवे. अशा लढती आपण पाहणार आहोत. सर्व संघांना विनंती असेल आपण वेळेत या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. गचाल चेंडू म्हणावा लागेल. भीमरचा चेंडू या ठिकाणी पंचांचा हात आपण पाहिले की नो चेंडू घोषित केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडेल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडे डोले नीट आणि पहा पुढचा चेंडू फ्री हिट. जणू काय दिवाळीचा बोनस प्राप्त झालाय सूरज या फलंदाजाला. परंतु या बोनसचा किती फायदा उचलतोय, बोनस कशा पद्धतीने खर्च करतोय. या ठिकाणी चेंडू टोलवला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल. या ठिकाणी फ्री हिटचा चेंडू आहे. 2 धावसंख्या सहजगत्या प्राप्त होतील. धावसंख्या धावपटलावर जाऊन पोहोचेल 31 धावसंख्या धावपटलावर आतापर्यंत आपण पाहतोय. हा शेवटचा षटक हाणामारीचा षटक म्हणावा लागेल. या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभरावी लागेल. या ठिकाणी चेंडूला टोलवलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूला फील्ड करेल. मात्र या ठिकाणी काय घडलंय पंचांचा बोर्ड अवकाशाकडे. रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परततोय बंटी पाटील. बॅक टू पेव्हिलियन. डीजे ठिकाणी आपण पाहतोय बंटी यांची जागा घेण्यासाठी मैदानात मार्गस्थ झालाय अमित घरत. ज्या विस्फोटक फलंदाजाची मी चर्चा करत होतो तोच अमित घरत आता नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवर सूरज. या ठिकाणी काय घडलंय, अमित घरत जाईल परत एकदा बॅक टू पेव्हिलियन. डीजे थँक्यू. अतिथी मंचकावरती आदरणीय पांडुरंग पाटील साहेबांची उपस्थिती. खरं तर आपण पाहतोय सरकारी बँक कोऑपरेटिव्ह मुंबई
चे अधिकारी आहेत. साहेबांची उपस्थिती अतिथी मंचकावरती आपण पाहतोय आणि त्याच बरोबरीने सन्माननीय DB काकांची उपस्थिती देखील अतिथी मंचकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवर या स्पर्धेतून रजा घेत असताना आपण जरूर पाहतोय. सामना जबरदस्त पाहायला मिळेल, कारण की दुश्मी खारपाड्याचे ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच खरं तर जे आमचे लाडके आयोजक आहेत त्यांचा संघ खेळताना आपण पाहतोय. या ठिकाणी काहीसं कमबॅक गोलंदाजाचं म्हणावं लागेल. असं वाटलं होतं की अमित गरड मैदानात राहिलं का, मात्र अमित गरड यांची विकेट जी गमावली गेली ती रनआउटच्या स्वरूपात. एकही चेंडू न खेळता अमित गरड बॅक टू पेव्हिलियन गेला. कारण जर अमित गरड मैदानात राहिला असताना एखाद दुसरा षटकार लगावला गेला असता अमित गरड यांच्या माध्यमातून. या ठिकाणी फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. मिड विकेट रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. दुसरे धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सहजगत्या कंप्लीट केली जाईल. या 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 34. 34 लॉस ऑफ 3 विकेट डाऊन झालेत या ठिकाणी वागरेश्वर कळवे संघाचे. विजय हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज ओळखला जातोय. जोरदार प्रहार केले, एक चपराक दिली, मात्र त्या ठिकाणी लॉंग ऑन रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील सहजगत्या, तिसरी धावचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव देखील या ठिकाणी सहजगत्या कंप्लीट केली जाईल. या 3 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 37. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर 3 बाद 37 अशी धावसंख्या आणि 38 धावसंख्येचा टार्गेट अचीव करावा लागेल दुश्मी संघाला. विशेष सन्मानाकडे आपण बोलतोय. आमचे सत्कार मूर्ती सन्माननीय DB काकांचा सन्मान मुख्य अतिथी मंचकावरती जरूर पाहायला मिळेल. मी आमच्या सर्व लाडक्या आयोजकांना विनंती करेल त्यांच्या वतीने साहेबांचा विशेष सन्मान आपण अतिथी मंचकावरती जरूर घेतोय. माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय DB काकांच्या सन्मानाकडे या ठिकाणी जरूर आपण बोलतोय. शांत आणि संयमी नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं जिते विभागामध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. तुम्हा सर्वांचे लाडके नेते सन्माननीय DB काकांचा विशेष सन्मान मुख्य अतिथी मंचकावरती होत असताना खरं तर आपण पाहणार आहोत. शूरवीर शंभूराजे चषक 2026च्या वतीने साहेबांचा विशेष सन्मान आपण मुख्य अतिथी मंचकावरती जरूर घेतोय. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प, स्पर्धेची आठवण भेट, सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी जरूर होत असताना आपण पाहतो. आणि मी साहेबांना विनंती करेल की आपण खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या आहेत. खर तर शूरवीर संभाजी राजांच्या नावानं म्हणजे अत्यंत उदार मनानं माझ्या ह्या संयोजकानं म्हणजे विशेष म्हणजे खारपाडा दुश्मी गावाचे सर्वेसर्वा ते दुश्मीतून आमचे निशाकर भाई आहेत. अत्यंत होतकरू आणि अत्यंत जिद्दी असे आमचे पक्षाचे कार्यकर्ते आहेत. गेले अनेक वर्ष ज्यांनी ग्रामपंचायतीचा ताबा आपल्याकडे ठेवला आणि अत्यंत प्रभुत्व असं असणारं व्यक्तिमत्व आणि अत्यंत जिद्दी आणि चिकाटीनं समाजामध्ये काम करणारे आमचे भाजपाचे पदाधिकारी आणि दुश्मी ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय घरत ह्या संयोजकांमध्ये आहेत. आंबिवली गावचे अत्यंत उच्च शिक्षित असे ॲडव्होकेट जगदीश पाटील इथे संयोजक म्हणून आहेत. सरपंच चिते लीलाधर म्हात्रे ह्या शूरवीर शंभूराजे मंडळाच्या आणि ह्या आयोजकांच्या यादीमध्ये आहेत. मला खरं आनंद वाटते की हे सर्व मंडळी आयोजक मंडळी जी आहे ही माझ्या अत्यंत निकटवर्ती असून माझ्या मतदारसंघातील आहेत
भले आज मी जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा नसेल, पण तेथील पदाधिकारी आणि तेथील कार्यकर्ता त्या विभागातील नक्कीच आहे. आणि त्यामुळं मला विशेष गर्व वाटतं की माझ्या विभागातील हे सुद्धा 4 जण शूरवीरांसारखी एक प्रकारे शूरवीर शंभूराजांच्या नावाने इथे एक मोठी स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन ह्या संपूर्ण तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये आणि अनेक देशांमध्ये ह्या सामन्यांचं प्रक्षेपण अनेक जण आनंद लुटतात. खूप भव्य दिव्य अशा स्पर्धा आहेत. अत्यंत बलाढ्य संघ इथे ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. आज ग्रामीण स्तरावरचे संघ आहेत, परंतु उद्या पुणा, मुंबई, महाड वगैरे महाराष्ट्रातून येणारे संघ आहेत. आणि अशा प्रकारे अत्यंत चांगल्या पद्धतीचं तरुणांना मैदान मिळवून देण्याचं आणि त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचं आणि त्यांना त्यांच्या क्रिकेटला एक वेगळी दिशा देण्याचं एक अत्यंत चांगलं काम ह्या माझ्या शूरवीरांनी इथे केलेलं आहे. आणि अत्यंत चांगलं प्रदर्शन ह्या सर्व संयोजकांच्या माध्यमातून इथे ह्या खेळाडूंच्या माध्यमातून इथे अनेक जणांना आनंद लुटता येतात. आणि खूप जण ह्या स्पर्धांचा आनंद घर बसल्या सुद्धा घेतात. काही जण ग्राउंड वरती येऊन घेतात, परंतु काही जण घरी बसल्या आणि काही जण आपल्या व्हॉट्सअप आपल्या मोबाईल वरती बघतात. अनेक जण या स्पर्धेचा आनंद लुटून आणि या स्पर्धकांना, प्लेयरना, या क्रिकेटरना शुभेच्छा देत आहेत आणि त्यांचं कौतुक करतायत. आणि निश्चितच मी या माझ्या मतदारसंघातील शूरवीरांना एक चांगली स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि अशाच प्रकारचा स्पर्धा आणि अशाच प्रकारचं सामाजिक कार्य यांच्याकडून सदैव घडो, नितांत घडत राहो आणि समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं, पक्षाला एक वेगळी मजबूती देण्याचं काम यांच्याकडनं, या तरुणांकडून, या शूरवीरांकडून सदैवच आणि अविरत चालू राहावा अशा आशा व्यक्त करतो. आणि मी ह्या संयोजकांना म्हणजे माझे मित्र संजय घरत, उपसरपंच दोष्मी, माझे मित्र निशाकर घरत, ग्रामपंचायत दोष्मी, त्याचबरोबर ॲडव्होकेट जगदीश पाटील, उपसरपंच आंबिवली, त्याचबरोबर सरपंच जिते, लीलाधर म्हात्रे, त्याचबरोबर ह्यांना सर्वांना सहकार्य करणारी सर्व मंडळी आणि सर्व मित्रमंडळी यांना सुद्धा धन्यवाद देतो. आमच्या परमेशभाई सारखे अत्यंत चांगले समालोचक इथे अनेक जणांचं मनोरंजन करतात. आणि परमेशभाई आणि रोशनभाई असले आणि अजून त्यांचे सहकार्य असले की एक वेगळी मज्जा या क्रिकेटमध्ये आणण्याचं काम त्यांच्याकडून होतं. आणि अनेक जणांची मनं जिंकण्याचं काम त्यांच्याकडनं होतं. मी त्यांना देखील धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांना अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि त्यांना पुढील भविष्यासाठी सुद्धा सुयश चिंतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेबांचं. खरं तर मोलाचं मार्गदर्शन आपण पाहिलं. पुढील सन्मानाकडे आपण बोलतोय. आदरणीय पांडुरंग पाटील साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सहकारी बँक कोऑपरेटिव्ह मुंबईचे अधिकारी आहेत. साहेबांचा विशेष सन्मान आपण पाहतोय. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक, गुलाब पुष्प, स्पर्धेची आठवण भेट, सन्मान चिन्ह देऊन आदरणीय पांडुरंग पाटील साहेबांचा विशेष सन्मान आपण पाहतोय. अतिथी मंचकावरती आमचे मित्र संदेश पाटील अंतोरे आणि त्याच बरोबरीने महेशजी भिकावले, भारतीय जनता पक्षाचे हे दमदार शिलेदार यांची उपस्थिती आपण पाहतोय. या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत करूया. मॅच कडे जाऊया. आपण ऐकूया आवाज. दुसऱ्या सत्रामध्ये आमचे समालोचक मित्र रुपेश पाटील सरांकडे आपण जाऊया. थँक्यू. ऐकत होतो आपण परमेश सरांना. बॅटकट आहे का सर? मग सर बॅटकट ओके. तर जाऊया आपण मैदानाकडे. विजयासाठी जय भवानी दुश्मी टीमला हवं आहेत 38 38 4 षटकांमध्ये.
धावपलकावरती 3 बॉलमध्ये 3 धावा आल्यात. एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर गेले. नितेश देसले षटकार किंग म्हणून त्यांची ओळख राहिली गेलेली आहे. परंतु संयमाचं क्रिकेट कधी खेळावं हे सुद्धा एक मोठ्या टेक्निकली फलंदाजाला माहिती असावं. टेनिस क्रिकेटमध्ये असेच मोठे खेळाडू बनत नाहीयेत, ते तुम्हाला बनवावं लागतं आणि ते तुमच्या हातामध्ये असं. आमचे निशाकर गरज साहेबांचे मामाश्री हरी रामचंद्र देसले यांचंही शुभागमन. काल भरपूर पैसे कॅश प्राइज त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाले. आपल्या गावासाठी लावताना त्यांचे सुपुत्र विघ्नेश देसले यांचंही शुभागमन झालंय. मामा भाचा आपल्याला एकाच व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळणार आहेत. सहर्ष स्वागत पूर्ण परिवार आज आयोजकांचे आपल्याला पाहायला मिळतात. आज त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं जगदीश पाटील साहेबांची सौभाग्यवती ही यांचंही शुभागमन मात्र होताना पाहायला मिळालं होतं. प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक रामचंद्र देसले साहेब यांच्याकडनं मात्र लावण्यात आलेले आहेत. आमचे आदरणीय निशाकर घरज साहेब आयोजक यांचे मामाश्री आहेत आणि कालपासून खूप त्यांच्याकडनं कॅश प्राइज खेळाडूंसाठी पाहायला मिळायला. गिरकी घेतली, फिरकी घेतली, वाव बॉल अगदी कलात्मक पद्धतीने नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमा पार आणि आपल्या अनोख्या स्टाईलीनं स्टायलिश अंपायर हनुमान नाईक यांनी मात्र कळवलंय आम्हाला चौकार. थँक्यू डीजे. रुपेश सर, खर तर जो चौकार आला आणि तदनंतर आपल्या मुख्य अतिथी मंचकावरती ताल्यांचा कडकडाट, हे सर्व जे आपले आयोजक आहेत त्यांचा हा संघ आपण पाहतोय. सन्माननीय निशाकर दादांचा संघ मैदानाच्या आतमध्ये आज लढताना आपण पाहतोय. सन्माननीय डीके यांना मी विनंती करेल, डीके साहेबांना आमची विनंती असेल की आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. मी संपूर्ण आयोजन कर्त्यांच्या वतीने मी विनंती करेल सन्माननीय डीके साहेबांना की आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. डीके चषकाचे यशस्वी आयोजक, थोर समाजसेवक आणि एक उत्कृष्ट आदर्श खेळाडू म्हणून खर तर ज्यांची विशेष ओळख ही आपल्या संपूर्ण परिसरामध्ये राहिलाय, ज्यांच्या माध्यमातून विविध शाळांमध्ये वॉटर फिल्टर देण्यात आलं, विविध रस्त्यांवरती हायमॅक्स टॉवरची उभारणी, पूरग्रस्तांसाठी मदत असेल, कोरोना कालामध्ये मदतीचा हात, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. समाजसेवक आदरणीय दत्तात्रय कांबळे अर्थातच डीके साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना खरं तर अतिथी मंचकावरती आपण पाहतोय. खरं तर त्यांचा संघ आज खेळताना आपण पाहतोय आणि काहीच दिवसांपूर्वी सेमीफायनल ह्याच मैदानावरती ते खेळलेले आहेत. आणि असा संघ अर्थातच पाटणेश्वर, शिवशंभो पाटणेश्वर टीमचे खरं तर ते कॅप्टन आहेत. त्यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना अतिथी मंचकावरती जरूर आपण पाहतोय. निस्वार्थी प्रेम आपल्या समाजावरती ज्यांचं नेहमी राहिलंय, प्रत्येक गावांमध्ये मदतीचा हात खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, असे थोर समाजसेवक आपल्या विभागातील, आपल्या परिसरातील आदरणीय डीके साहेबांची उपस्थिती खरं तर आपण पाहतोय अतिथी मंचकावरती. त्यांचं या ठिकाणी प्रथमतः आपण शब्द सुमनाने स्वागत करूया. थँक्यू परमेश पाटील सर. अगदी चांगलं उल्लेख आपल्याला पाहायला मिळते. धावपलकावरती 12 आपल्याला धावा पाहायला मिळतात. कारण डीके दादांनी खऱ्या अर्थानं मात्र टेनिस क्रिकेट आणि त्याचबरोबर राजकीय सामाजिक क्षेत्रामध्येही त्यांचं उत्तम काम राहिलं गेलं. त्याचा आराखडा आपण अनेक वेळा पाहिलाय. अगदी अनाथ आश्रमांना सुद्धा मात्र दानशूरता मात्र त्यांनी दाखवली. असं एक दमदार व्यक्तिमत्व पेन तालुक्यातील आणि पाटणेश्वर गावातील त्या टीम बरोबर खेळत असताना त्यांना पाहतोय आपण. मॅचकडे जाऊया. 12 धावा धावपलकावरती, 1 विकेट जरूर गेलाय तिथे. हो, इथे मात्र पाहायला गेलं तर स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप बॉल मात्र टाकण्यात आला आणि ते नशिबाचा चौकार. वाईड बॉल म्हणजे 4+1
5 धावा एकूण धावपलकावरती मात्र इथे येताना पाहायला मिळतील आणि धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 17 धावा. आता स्कोररही ते मात्र काउंट करत नाही आहेत आणि समालोचकही सांगत नाही आहेत, परंतु आमचे आयोजक निशागरे घरसचा त्यांची टीम आहे ते स्वतःच आता काउंट करतायत. 17 झाल्यात, आता किती विडला पाहिजेत. हे गावावरचं प्रेम आहे. आयोजनाचं टेन्शन त्यांच्या डोक्यामध्ये जरूर आहे, परंतु गावाबरोबर जोडलेलं प्रेम हे कधीही तुम्ही मनातून काढू शकत नाहीयेत. ते अनेक वेळा आपण पाहिलं गेलंय. 17 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. 17 धावा धावपलकावरती, 17 बॉलमध्ये 21 धावांची गरज. साईकला पाहतोय आपण ओमकार भगत. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेला तर डॉट बॉल आलाय. समीकरण मात्र परत एकदा बदलली जातील. पाहतोय आपण स्क्रीनवरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक जनक आदरणीय निशाकर घरस साहेब, सदस्य दुष्मी खारपाडा ग्रामपंचायतचे आणि त्याचबरोबर या स्पर्धेला ज्यांचं मोठं डॅशिंग व्यक्तिमत्व आणि कमिटी ते मी अगदी सगळी बाजू चारी बाजूंना सांभाळण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यांनाच आपण स्क्रीनवरती पाहतोय. आणि वैकुंठ दादांचे निकटवर्तीय कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख राहिली गेली आहे. व्हाईट बॉल आलाय म्हणून तर वैकुंठ दादांची उपस्थिती आपल्याला पहिल्याच दिवशी परमेश्वर पाहायला मिळाली आणि उद्याही पाहायला मिळेल. आणि कारण तसं एकमेव आपण पाहायला गेलं तर आपण निशाकर घरस साहेबांचा शब्द अगदी कधीच पाडू देत नाहीत वैकुंठ दादा. त्याचमुळे त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र पाहायला मिळाली. आमचा कॉम्बॉक्स पाहतोय आपण इथे. आज आमच्या बरोबर समालोचक मित्र जोडले गेलेत. निकेशजी मोकल कलवे, परमेश पाटील सर यांचं कौतुक करावं लागेल. संधी आहे तिथे पाहायला गेलं तर. थँक्यू. खरं तर साहेब या स्पर्धेतून रजा घेत असताना आपण पाहतोय. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात. या स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत त्याबद्दल आम्ही आपलं विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि साहेबांना देखील त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. खरं तर अनेक गावांमध्ये साहेबांच्या माध्यमातून विविध विकास कामं सध्याच्या घडीला होत असताना आपण पाहतोय. शांत आणि संयमी नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, जिते विभागातील दमदार नेते म्हणून ज्यांच्याकडे आदराने पाहिलं जातो, असे सन्माननीय DB काकांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. आणि साहेब आता या स्पर्धेतून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मी सन्माननीय मंगेश दादा पाटील, उपसरपंच पाटणेश्वर दादांना मी विनंती करेल, दादा आपण मुख्य अतिथी मंचकावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. त्याचबरोबरीने पाटणेश्वर गावातील सर्व मान्यवरांना आमची विनंती असेल, आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. मंगेश दादांना विनंती आहे, दादा प्लीज आपण अतिथी मंचकावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 19 धावा. आता येणारे बॉल असणार आहे ते 13 बॉल आणि विजयासाठी 19 धावांची गरज. 13 बॉल 19 समीकरण. आमच्या बॉडीगार्ड पाहतोय इथे खूप अप्रतिम त्यांचं सहकार्य लागले गेलेलं आहे. पहा सगळेजण स्क्रीनवरती आमचे आयोजक आदरणीय निशाकर घरस साहेबांचे हे बॉडीगार्ड. आज स्पर्धेच्या निमित्ताने आपण त्यांना कव्हर केला जातोय. दादाला गरज नाहीये, स्वतः दादा डॅशिंग आहेत. स्ट्राईक एंडला पाहतोय आपण फलंदाज. दीपला पाहतोय इथे आणि ती रनआउटची संधी नामी मात्र निर्माण झाली होती, तिथे मात्र गमावली गेलेली आहे. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. या बॉलमध्ये मात्र धावा येतात किती. आता हा एक शेवटचा बॉल या मात्र षटकातील आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. वेदांत गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला 2 षटक माप्यासह 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. आणि ऋतिक 2 षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. आता 12 बॉल आणि 18 धावांची गरज इथून मात्र असणार आहे. आमचे आयोजक इथे मात्र स्क्रीनवरती पाहतोय. इथे येत असताना आदरणीय संजयजी गरज साहेब, लीलाधर म्हात्रे साहेब, जगदीशजी पाटील, वैकुंठ दादांचे कट्टर समर्थक म्हणून यांची ओळख राहिली गेलेली आहे. म्हणून तर की काय वैकुंठ दादांचं शुभागमन, त्याचबरोबर आमदार साहेबांचं शुभागमन,
त्याचबरोबर पाहिलं तर ललित दादांचंही शुभागमन, त्यांच्या शुभास्ते हा उद्घाटन सोहळा मात्र संपन्न झाला आणि प्रशांत दादांचंही शुभागमन, शर्मिला वहिनींचंही शुभागमन होताना पाहायला मिळालं. हे सगळ्यांचं प्रेम राहिलं गेलेलं आहे. हे पहा, 4 हुकमाचे एखे आपल्याला एका स्क्रीनवरती आपण पाहतोय. संजय दादा, निशागरे गरज साहेब, लीलाधर म्हात्रे साहेब, जगदीशजी पाटील, हे सगळीच जण एका स्क्रीनवरती आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सध्याच्या घडीला षटक क्रमांक समाप्त झालाय दुसरं. 2 षटकानंतर धावपालकावरती धावा लागल्या जातात त्या 20 धावा. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 18 धावांची गरज. ऑन साईडला दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहेत इथे डीप मध्ये बॉलवरती पोहोचताना पाहायला मिळतात आपल्याला. बघता बघता इथे 2 धावा पूर्ण होताना मात्र पाहायला मिळत आहेत. या 2 धावा खूप महत्वपूर्ण मात्र राहायला गेल्या आहेत. एक एक धाव विजयाच्या दिशेनं मात्र घेऊन जाईल. गोलंदाजी करत असताना तुम्हाला मात्र इथून डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल. पर्सेंटेज मध्ये तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी तुम्हाला हितेश यांना मात्र इकॉनॉमिकली करावी लागेल. अगदी अवरेज गोलंदाजी करावी लागेल, कंजूसची गोलंदाजी करावी लागेल. पाहायला गेलं तर 11 बॉलमध्ये 16 ची गरज आहे. बॉल अगदी आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉलचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळतो. इथे अतिरिक्त धाव धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. बंटी सर आणि हनुमान नाईक सर हे 2 दर्जेदार पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रीतम पाटील हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 कळवेचे पंच आणि 1 जोह्याचे असे मात्र आपण पाहायला गेलं तर अमरापूर विभागातील एक नामांकित पंच आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळलाय जरूर तिथे क्षेत्ररक्षक हो यांच्याकडनं मात्र झेल ड्रॉप झालाय. तोपर्यंत एकदा मात्र पूर्ण झाले आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरीही बघता बघता मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. कॅच होती की मॅच होती तो मात्र येणारा काळ ठरवेल. झेल पकडणं गरजेचं होतं, तसं मात्र होताना पाहायला मिळालं नाहीये. बॉल गणित समीकरण मात्र बदलली जाणार आहेत. आता मात्र इथून पाहायला गेलं तर विजयासाठी धावपलकावरती मात्र धावा लागल्या गेलेल्या आहेत. त्या 25 धावा, 10 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. 10 बॉल 13. इथे मात्र पाहायला गेलं तर जय भवानी दुश्मी आणि वाघरेश्वर कळवे याच्यानंतर होणारा सामना आहे श्रीज्ञा 11 कासरभट आणि वाघरेश्वर दुर्शेत. विनर विनर टू मॅच खेळवले जाईल. वाव, चांगला इथे मात्र क्रॅकिंग शॉट इनसाइड आउट. बॉल चाललाय टप्पा 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 टप्पा. हनुमान नाईक यांच्या स्टाईलने मात्र घोषित केला जाते 4-4-4 चौका. परमेश पाटील सर, आपण उल्लेख करावा लागेल डीजे तांडेल खोपोली धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 29 धावा. 9 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. अप्रतिम साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळाली. समुद्र संगीती मात्र त्यांच्याकडनं ऐकवले जात आहेत बरेच. आणि यस, लाईट्सची सुद्धा अगदी फ्लड लाईट आपण पाहतोय खूप छान पद्धतीने त्यांनी मात्र दिलेले आहेत. भरपूर सारे तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये डीजे पाहायला मिळतात. मग मॅडे असेल, सँडी असेल, डीजे नितीन असेल, डीजे प्रशांत रसायनीचा असेल, अशी नामांकित डीजे आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी डीजे तांडेल इथे मात्र संधी होती, नामी आणि ती संधी मात्र इथून प्राप्त केली आहे. ओ फलंदाज बाद मोक्याच्या वेळी अगदी विकेट प्राप्त करून दिली, ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय. फलंदाज माघारी परतील. दीप या फलंदाजाने यावं लागेल माघारी. आता विजयासाठी समीकरण मात्र बदलली गेलीत. येणारे बॉल असणार आहे ते 8 आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 8 बॉल मध्ये 9 बनवायच्या. तिथून मात्र ओमकार भगत अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत. ठोक डीजे तांडेल. चला, रजनी स्पर्धा तुम्ही खेळतायत, लगेच मैदानामध्ये जायचं आहे. चला, इथून सूचित करण्यात आलेलं आहे आमच्या आयोजकांकडनं, तुम्ही गार्ड परिधान आतमध्ये करू शकत नाहीत. मैदानामध्ये मैदानाच्या बाहेर तुम्ही परिपूर्ण मात्र गार्ड वगैरे परिधान करून मैदानामध्ये एंट्री करत जा. सेफ्टी गार्ड. तिथून 8 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. तुम्ही पाहताय स्क्रीनवरती आमचे आयोजक आणि त्याचबरोबर डीके चषकाचे प्रणेते, एक सामाजिक कार्यकर्ते डीके दादा, दत्तात्रय कांबळे सर आणि त्याचबरोबर आमचे पत्रकार
म्हणून ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे ते आदरणीय गरज साहेब यांचंही शुभागमन इथे झालंय. त्यांचे करूया सहर्ष स्वागत. मॅच खूप डिले झाली आहे. जरी आयोजकांची टीम असली ना तरी सुद्धा आम्ही इथे पॅनल्टी देऊ. सगळ्यांना पॅनल्टी दिली आम्ही पहिल्या दिवसापासून. थोडासा बाहेर जाणारा बॉल, वाईड बॉलचा निर्णय मात्र येतोय. अगोदरच उल्लेख केला होता ना, हितेश याला मात्र एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. टप्पा चांगला ठेवावा लागेल. 8 बॉलमध्ये 8 धावांची गरज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. कशा पद्धतीने मात्र इथून धावा बनल्या जातील, शेवटच्या 6 बॉलमध्ये किती धावा ठेवल्या जातील ना ते परिपूर्ण मात्र आहे. की या मैदानामध्ये कालपासून आपण पाहायला गेलं तर धावा बनताना पाहायला मिळाल्या नाही आहेत. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं प्रेशर फलंदाजांवरती येऊ शकतोय. आता 7 बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज. हा ओव्हर झाल्यानंतर हनुमान नाईक सर एकत्र येऊन देऊ नका. क्षेत्ररक्षक जिथे आहेत तिथेच आपण थांबायचं आहे. बॉल गणिक तुम्ही एकत्र येऊ नका, कारण आम्हाला भरपूर सामने आजच्या रात्रीमध्ये उरकायचे आहेत. 7 बॉल आणि 8 धावांची गरज. परंतु या अतिरिक्त धावा ज्या आल्यात ना त्याच्यामुळेच इथून आपण पाहायला गेलं तर जय भवानी दुश्मी हा संघ सुस्थितीमध्ये गेलाय. विकी दादा, म्हणून तुम्ही खुश आहात. तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल आहे. नाहीतर थोडासा मात्र अडचणीमध्ये आला असता. 7 बॉल 7 धावांची गरज. ऑन स्क्रीन मध्ये विकी दादा आणि आमचे परमेश पाटील सर हा कॉमेंट्री बॉक्स पाहत आहे. आपण पाहायला गेलं तर आणखी एक वाईट बॉल आलाय. हितेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला जी संधी मिळाली आहे ना त्या संधीचं सोनं करावं लागेल तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नामांकित मैदानांपैकी एक हा मैदान आपल्याला पाहायला जातोय. फुल ग्रास आहे. लेदर क्रिकेट सुद्धा इथे खेळलं जातं. आणखी एक वाईड बॉल, म्हणजे 5 वाईड बॉल नाहीये. ओव्हर झालाय. ओके, षटक क्रमांक समाप्त झालाय. ते मात्र 3रं आणि 3 षटकानंतर धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत. त्या 32 धावा येणारे 6 बॉल आणि 6 धावांची गरज. तोपर्यंत जाऊया आपण अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मानांकडे. विशेष सन्मानाकडे आपण बोलतोय. समाज सेवक सन्माननीय DK साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. खर तर या आपल्या परिसरामध्ये ज्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवली जातात. खर तर DK चषकाचे आमचे लाडके आयोजक, तदनंतर दही अंडीचा उत्सव असेल, गणेश उत्सव असेल, साहेबांच्या वतीने खर तर आपण हे पाहिलंय. पूरग्रस्तांना मदत असेल, कोरोना काळामध्ये गरजू व्यक्तींना मदत असेल, हायमॅक्स टॉवरची उभारणी असेल, असे विविध कार्य ज्यांच्या माध्यमातून घडलेत असे सन्माननीय DK साहेबांचा सन्मान आपण पाहतोय. मी साहेबांना विनंती करेल आपण खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या आहेत. मी सर्वप्रथम आयोजकांना, तुम्ही हे आयोजन केलं शूरवीर शंभूराजे, हा तुम्ही पहिलं पर्व तुमचं आहे आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो. असे पर्व तुम्ही अनेक करावे ही माझी तुम्हाला एक विनंती आहे. की असं चषक आपल्या पेनमध्ये झालं पाहिजे. पेनमध्ये मोजकेच असे क्रिकेटचे सामने होतात, पण तुम्ही पण असे कॉम्पिटिशन झाला चालू की एक मनसे चषक नाईटला होतो, आता तुम्ही एक केलं. तर असं खेळाडूंसाठी आपल्या पेनमध्ये तुम्ही एक व्यासपीठ उपलब्ध करून देतात, त्याच्याबद्दल मी तुमच्या चौघांचे मनापासून आभार मानतो. असे सर्वांना चान्स द्या आणि आपल्या ग्रामीण पोरांना तुम्ही संधी दिलीत. आणि आयोजन प्रत्येक वेळी काहीतरी जेव्हा नवीन आयोजन करतो त्यांना आता कळलं असेल की एक आहे पहिलं पर्व आहे त्यांचं, की त्यांना आयोजन करत करताना किती वेदना झाल्या असतील की ह्या 1 दिवसाचा कार्यक्रम नसतो. मी प्रत्येक आयोजनामध्ये जे आयोजन करताना जे आयोजकांना जो त्रास असतो तो त्रास मला अनुभवलेला आहे. सर्व खेळाडूंना हे करतो, विनंती करतो, तुम्ही आयोजकांचा विचार करून खेळवृत्ती करून तुमचा खेळ दाखवा. कुठल्याही खेळाडूंना काळबोट लावून असं काय करू नका, कारण की आयोजनाची हीच इच्छा असते की बाबा माझ्या मॅचीनं कुठलं काळबोट न लागलं पाहिजे, जेणेकरून की त्याला पुढच्या मॅची भरण्यासाठी पुढच्या वर्षी एक इच्छा मनात होते की बाबा असा कार्यक्रम चांगला झाला तर पुढं मी चांगला कार्यक्रम करेन. असंच तुम्हाला शुभेच्छा देतो. पुढच्या वर्षी पण तुम्ही ह्या मॅची भरवल्या पाहिजेत आणि काही आमचं सहकार्य लागलं तर ते तुम्हाला सहकार्य केलं जाईल. मी जसं आयोजन करतो तर तुम्ही पण करावं. चांगलं आयोजन लोकांसाठी दिसलं तर खेळाडू लोक चांगले येतात खेळायला. आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खर तर खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी सन्माननीय DK साहेबांच्या वतीने आपण ऐकलं.
सर्वांना त्यांनी विनंती केली की कोणत्या प्रकारचा गालबोट लागणार नाहीये असं कृत्य तुम्ही करू नका. आयोजक भरपूर मेहनत घेऊन खरं तर स्पर्धा आयोजित करत असतात, त्यामुळे या स्पर्धेला सर्वांनी सहकार्य करावं. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्स मध्ये बोलूया आपण. 5 बॉलमध्ये 3ची गरज. मॅच क्रुशल आहे. वाईट बॉल टाकलाय. जर का हा वाईट बॉल आला नसता तर कदाचित वागरेश्वर कळवे टीमना हा सामना कदाचित वाईट बॉलनं जिंकून दिलाय की काय. या इनिंग मधील 8वा वाईट बॉल आलेला आहे. म्हणजे पहा, जिथून विजयासाठी 38 धावांची गरज आहे तिथे 8 धावा वाईट बॉलच्या आल्यात आणि प्लस 4 धावा आल्यात. यस, खुश आहेत आता आमचे आदरणीय निशागर गरज साहेब. थोडेसे आनंदी आहेत. जर का चॅम्पियन झाले तर मग काय घोडागाडी इथे येईल. बँडवाले येतील, पेपेरी बँड टेपी. दिवस अटेंड करण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला गेलं तर सफल झालेत. मॅच संपलेली नाही आहे परंतु अजून, कारण 24 बॉलमध्ये 24 धावा काढताना झालेली देऊ टीमची परिस्थिती परमेश्वर, आणि त्याच्यानंतर संघ तो सुपर 6 मध्ये गेला. हा क्रिकेट आहे. त्याच्यामुळे 4 बॉलमध्ये 2ची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय. ओमकार भगत लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. अमर गोलंदाजी मार्क वरती चांगला इथे मात्र हा जर क्षेत्ररक्षण झाला असता तर कदाचित मॅचचा रिझल्ट तुम्हाला मात्र एक वेगळा पाहायला मिळाला असता. आणि इथून पाहायला गेलं तर 1 धाव आली. आता स्कोर इक्वल झालाय. धावफलकावरती मात्र आता धावा लागल्या जातात त्या 37 धावा. 1 धावेची गरज. 3 बॉल आणि 1 धावेची गरज. 3 बॉल 1. जर हे 8 वाईट बॉल आले नसते तर हा सामना कदाचित वागरेश्वर कळवे टीम आपल्या बाजूने खेचून आणला असता. पण तो पाहिला गेला तर वाईट बॉलनं थोडासा समीकरण बदलले गेले. 3 बॉलमध्ये 1 धावेची गरज आहे. अवांतर 12 धावा आल्यात, कारण त्या वाईट बॉलवरती चौकारी आला होता. त्याच्यामुळे भरपूर साऱ्या धावा खर्च झाल्यात आणि आता थोडासा मात्र संकटामध्ये. हा फटका फसलाय तिथे आणि ओ हो समीकरण बदलली जातील की काय. क्षणचित्र तसेच मात्र पाहायला मिळतात. आता येणारे 2 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आता परत एकदा भीषण शांतता जय भवानी दुश्मी टीमच्या मात्र डगआउट मध्ये. शिवशंभो पाटणेश्वर कॅप्टन, आपण टॉस साठी संपर्क करा आमच्या बरोबर. चला विनंती करेन शिवशंभो पाटणेश्वर संघ, आपण टॉस साठी आमच्या बरोबर लगेच संपर्क करा, कारण नेक्स्ट मॅच विनर टू विनर खेळवली जाणार आहे. जय भवानी दुश्मी आणि वागरेश्वर कळवे टीम मधून मात्र जिंकणारा संघ शिवशंभो पाटणेश्वर या संघाबरोबर खेळणार आहे. 2 बॉलमध्ये 1 धावेची गरज आहे. आता नवीन फलंदाज समोर असणार आहे म्हणून गोलंदाजांना बराचसा मात्र इथून चान्स आहे. वागरेश्वर कळवे टीमला चान्स आहे, कारण इथून फलंदाजीसाठी आशिष ठाकूर मैदानामध्ये गेलेले आहेत आणि विजयासाठी 2 बॉल आणि 1 धावेची गरज. काय घडणार या बॉलवरती मात्र पाहणं गरजेचं. अमर मात्र गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत झालेल्या चुकांना सुधारणा केली जाईल का. सॉफ्ट डिसमिस्ड इथे मात्र केला जातोय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि डायरेक्ट हिट. जर का झाला असता तर मॅच क्रुशल बनली गेली असती, पण चतुराईनं मात्र तिथे आशिष ठाकूरनं अगदी योग्य निर्णय घेतला आणि योग्य बुद्धीनं मात्र ही 1 धाव कंप्लीट केली आणि आपल्या संघाला विजयी करून दिले. जय भवानी दुश्मी हा संघ मात्र होतोय विजयी. आणि आपण पाहायला गेलं तर दुश्मी चे आमचे 2 आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. निशाकर गरज साहेब